तो ते ग्रेस मिनिस्ट्री किंवा नाही, परमेश्वराने काय केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे जे आपण सांगत होते परमेश्वराला सांगत आहोत, कारण आपण आभार मानत आहोत. ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड. ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची वृत्ती. आणि आजच्या युगामध्ये, आजच्या काळामध्ये हे खूप कमी कमी होत चाललेलं आहे. द ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड हे इज नो डिमिनिशिंग. म्हणजे आपण आभार मानणे, देवाला तर आपण विसरलोच आहोत, परंतु आपण एकमेकांचे आभार मानणे सुद्धा आता खूप कमी झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ही वृत्ती आपल्याला बायबल सांगतं आणि आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण येशू ठाई ती पाहतो. येशूने जेव्हा जेव्हा चमत्कार केले, पहिल्यांदा त्याने देवाचे आभार मानले. हालेलुया. पित्याचे आभार मानले आणि मग त्याने विनंती केली परमेश्वर पित्याला की आता तू हे हा चमत्कार कर, की ही मागणी आमची दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लूक 17 मध्ये सुंदर अध्याय आहे जिथे 10 कुष्ठरोगी होते. 10 कुष्ठरोगी बरे झाले. येशूने त्यांना बरं केलं आणि मग त्यातला फक्त एकच परत आला. प्रेज द लॉर्ड. तर हे प्रभू येशू काय सांगत आहे आपल्याला, की प्रभू येशू त्याला विचारतो, जो एक परत आला प्रभूला आभार मानण्यासाठी, तो त्याला विचारत आहे की 10 बरे झाले होते ना, मग ते 9 कुठे आहे. हालेलुया. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की परमेश्वर सुद्धा आपल्याकडून आभार अपेक्षित करत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण गृहीत धरतो, मी जी प्रार्थना केली ती मला मिळाली, परमेश्वराने कदाचित जे मी मागितलं होतं तेच दिलं नसेल, परंतु दुसरं काहीतरी चांगलंच दिलेलं आहे. हालेलुया. परंतु आपण पुन्हा येतो का परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, किंवा आपण परमेश्वराचे आभार मानतो का, हे आपल्या मनामध्ये असते की आपण आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये निघून जातो. तर ते हे फार महत्वाचं आहे माझ्या प्रिय. आणि हे मी का तुम्हाला आज फक्त नमूद करत आहे, कारण आपल्याला काय परमेश्वर देणार आहे किंवा आपल्याला काय मिळणार आहे हे यावर आधारित आहे. इट डिपेंड्स ऑन आवर थँक्सगिव्हिंग वेदर वी विल रिसीव्ह एनिथिंग फ्रॉम गॉड. हालेलुया. कधी कधी आपण सांगतो मी प्रार्थना करत आहे, मी मागत आहे, मी इथे जातो तिथे जातो, मी तिथे विनंती टाकतो, मी तिकडे जाऊन नवेने करतो, मी इकडे करतो, पण ते मला मिळतच नाही. कारण एक गोष्ट तिथे घडली आहे किंवा एक गोष्ट कमी आहे. ती गोष्ट कोणती आहे? आभार, धन्यवाद. हालेलुया. मी खूप म्हणजे परमेश्वराकडे खूप प्रार्थना केली, अश्रू ढाळून, गुडघे टेकून, मी उपवास केले, ते केलं, हे केलं, आणि मी मागतो प्रभू माझी विनंती आहे, माझी विनंती आहे, माझी प्रार्थना आहे, अशी मी किती हजारो वेळा बोललेलो आहे, परंतु काय होतच नाही. हालेलुया. कारण परमेश्वराला अपेक्षित काय आहे? परमेश्वराला आपल्याकडून एकच हवं आहे, आणि ते म्हणजे ज्याकरिता परमेश्वराने आपल्याला निर्माण केलं. God is expecting only one thing from us, and that the reason why He created us is to receive glory. Hallelujah. आपल्याद्वारे त्याला गौरव, महिमा मिळावा. आणि म्हणून ती पूर्वीपासून सर्व लोकांपासून, त्याची सर्व मानवजातीपासून एकच अपेक्षा आहे की माझी रचना, माझ्या रचनेद्वारे मला आनंद, गौरव, महिमा मिळावा. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात सुद्धा तेच होत आहे. स्वर्गात आता ह्या क्षणाला प्रार्थना, विनंत्या, मध्यस्थी होत नाही. स्वर्गात एकच गोष्ट होत आहे, त्या सिंहासनासमोर सर्व लोक गौरव, महिमा, पराक्रम, राजांच्या राजा. हालेलुया. कारण तू ते सर्व त्यासाठी योग्य आहेस. यू आर वर्दी टू रिसीव्ह ऑल प्रेज, ऑनर, ग्लोरी. तू परमेश्वर जो ह्या सर्व गोष्टीसाठी प्रभू तू योग्य आहेस, आणि तेच आपल्याकडून अपेक्षित आहे. तेच त्या 9 कुष्ठरोग्यांकडून अपेक्षित होतं. हालेलुया.
आणि तो महत्वाचा मुद्दा आपण आपल्या प्रार्थना जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आपण कुठेतरी तो हरवतो किंवा गाढ होतो आणि आपण डायरेक्टली येतो आणि आपण प्रभू मी ही विनंती करतो, मी ती प्रार्थना करत आहे, मी हे मागत आहे, तू दे हे ते. प्रेज द लॉर्ड. संत पौल म्हणतो थेसलोनिकास पहिले पत्र 5:16-18 मध्ये सर्वदा आनंद करा, निरंतर प्रार्थना करा, सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा. हालेलुया. कारण तुमच्या विषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. सरळ शब्द आहेत, स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आय डोंट एक्सप्लेन. देवाची इच्छा काय आहे, परमेश्वर तुझी इच्छा काय आहे, संत पौल सांगतो सर्वदा आनंद राहा. घरामध्ये दुःख आहे, संकट आहे, आजार आहे, पैशाची कमतरता आहे, होय ही सत्य परिस्थिती आहे. परंतु एक गोष्ट गरजेची आहे, आनंदी राहायला शिका. आणि ते शक्य आहे. इट इज पॉसिबल टू रिजॉइस, इट इज पॉसिबल टू बी हॅपी. जेव्हा आपण परमेश्वराच्या दृष्टीने गोष्टी पाहू आपण आनंदी राहू शकू. हालेलुया. रिजॉइस ऑलवेज. आता हे कोण लिहित आहे, संत पॉल, ज्याने त्याच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की त्याने किती हाल सहन केलेले आहे, किती वेळा तुरुंगात गेलेला आहे, किती वेळा चापकांचा मार, किती वेळा उपाशी राहिलेला आहे, किती वेळा त्याला अनेक गोष्टी झालेल्या आहेत. आणि तो सांगतो, तोच हे शब्द लिहितो, रिजॉइस ऑलवेज. हालेलुया. सर्वदा आनंद करा. हे शिकणे गरजेचे. हा मुद्दा आहे, ही देवाची इच्छा आहे. तुमच्या माझ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल परमेश्वराची इच्छा काय आहे, आनंदी राहा, निरंतर प्रार्थना करा. कशी निरंतर प्रार्थना करायची, निरंतर. आम्ही कामाला जातो, आम्ही शाळेत जातो, आम्ही कॉलेजला जातो, आम्ही स्वयंपाक करतो, कशी निरंतर कशी प्रार्थना करणार. हालेलुया. निरंतर प्रार्थना करा म्हणजे काय, परमेश्वर आणि त्याच्या वचनावर मनन करा. थँक्यू लॉर्ड, प्रेज यू जीसस. प्रभू तुम्हाला जीवन दिलंस, आजचा दिवस दिला, थँक्यू लॉर्ड. कोणत्याही कामात असा, पण जसं दावीद म्हणतो की मी सतत माझ्या मुखावर परमेश्वराची उपकार स्तुती असेल कॉन्स्टंटली. हालेलुया. गिव्ह थँक्स इन ऑल सर्कमस्टन्सेस. आज ना आपण तो शब्द अरे बापरे, ओ माय गॉड, नाही त्याबद्दल प्रेज द लॉर्ड. जोब आपल्याला काय शिकवतो, जेव्हा त्याला एक त्याचे जे नोकर होते, एका पाठोपाठ एक जण येत होता, तुझे सर्व गुरढोर सर्व बरं पडली. प्रेज द लॉर्ड. अरे तुझं सर्व शेत हे झालं. प्रेज द लॉर्ड. अरे तिथून हे झालं, तुझी मुलं मला तिकडे खेळत होती, त्यांच्यावर ते पडलं, ते मरण पावले. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कोणी अशी बातमी, अरे बापरे, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कठीण आहे, परंतु हे अपेक्षित आहे. देवाची योजना, देवाची इच्छा. व्हॉट इज गॉड्स विल फॉर मी. सर्वदा आनंद करा, सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा. आभार, धन्यवाद, थँक द लॉर्ड. आपण काय करतो, तक्रार, कंप्लेन, सातत्याने आपण कंप्लेन, तक्रार करत राहतो. परंतु ही परमेश्वराची इच्छा आहे. तर हे आपल्यावर अवलंबून आहे की ती मी इच्छा, परमेश्वराची जी इच्छा आहे ती पूर्ण करणार की मी माझी इच्छा पूर्ण करणार. परमेश्वराचा मार्ग आहे की तुम्ही आनंद शोधा. काही उदाहरण मला सांगणार आहे कशा प्रकारे, म्हणजे आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. वी हॅव टू चेंज आवर वे ऑफ लुकिंग ऍट थिंग्स, परसेप्शन, देन एव्हरीथिंग विल चेंज. बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आपलं जीवन बदलू शकतं. हालेलुया. सुंदर म्हटलेलं आहे, बिफोर यू आस्क गॉड फॉर एनिथिंग थँक यू फॉर एव्हरीथिंग. आणि म्हणून आपण हे साक्ष का देतो, कारण आपण आलेलो आहोत काहीतरी मागणी, काहीतरी. येस, परमेश्वर सांगतो मागा मी तुम्हाला देईन. येस, तो सांगतो, परंतु ते मागण्या अगोदर त्याची अपेक्षा आहे आपण त्याला आभार, स्तुती, धन्यवाद दिला पाहिजे.
आणि म्हणून आपण स्तुती आराधना कशाला करतो? सर्वात पहिल्यांदा आपण सर्वात चांगला वक्ता आणून इथे टॉक वगैरे देत का नाही? कोणतीही गोष्ट करण्यावर आपण त्याला भरपूर स्तुती, गौरव, आराधना देतो, कारण ती परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. काही मागण्या अगोदर तुम्ही देवाकडे काही मागण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीत त्याचे आभार माना. बिफोर यू आस्क गॉड फॉर एनिथिंग, थँक यू फॉर एव्हरीथिंग. काय कशासाठी थँक्यू बोलू? अरे तुम्ही जिवंत आहात. हालेलुया. आज या सकाळी किती लोक उठलेच नाही, रात्रीच्या त्या वेळेमध्ये ते गायब झाले, त्यांचा श्वास बंद पडला, त्यांचं हृदय काम करण्याचं बंद पडलेलं आहे. असे लाखो लोक आज या पृथ्वीवर आजची सकाळ पाहू शकले नाही. तुम्ही पाहिली. थँक्यू लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नाही मी चांगलं खातो, मी हे ते वर्ज करतो, ते करतो, मी डाएट हे करतो म्हणून मी तगडत नाही. हालेलुया. ही केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा आहे. आणि जर तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये ऐकलं असेल तर 50-54 अशा वयातील लोक निघून जात आहेत. चांगले जे स्पोर्ट्समॅन, जिम मध्ये जाणारे, रोज व्यायाम करणारे असे लोक तरुण आज निघून जात आहेत. हालेलुया. देवाची कृपा आहे. इट इज ओनली प्युअर ग्रेस ऑफ गॉड दॅट यू आर हिअर अलाइव्ह, अँड इफ यू आर हेल्दी इट्स अ गॉड्स ब्लेसिंग. जर तुम्ही तंदुरुस्त आहात तर तुम्ही म्हणजे परमेश्वराने तुम्हाला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. गृहीत धरू नका. म्हणून सर्व गोष्टीत कृतज्ञ राहा. आपले बंधू म्हणाले, त्यांनी लिस्ट बनवलेली आहे 100 पेक्षा जास्त जे परमेश्वराने त्यांना छोटे छोटे चमत्कार त्यांनी पाहिलेले सर्व नमूद केलेले आहेत. ती एक वृत्ती आहे, ती वृत्ती चांगली वृत्ती आहे की होय माझं हृदय अजून धडकत आहे, ते थांबलं नाही. ते जर 1 मिनिटासाठी थांबलं तर मी ते संपलो. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा आहे. ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ॲटिट्यूड. कृतज्ञता ही सर्वोत्तम वृत्ती आहे. सुंदर उदाहरण आहे. जर तुम्ही एखाद्याला भेटवस्तू दिली असेल आणि त्याने त्याबद्दल तुमचे आभार मानण्यास दुर्लक्ष केले तर तुम्ही त्यांना दुसरी भेट देण्याची शक्यता आहे का? प्रेज द लॉर्ड. तुम्ही सुंदर असे एक गिफ्ट घेऊन कोणाच्या घरी गेलात आणि बेल वाजवली, त्याला गिफ्ट दिलं, त्यांनी घेतलं, काहीच त्याच्या चेहऱ्यावर काहीच आनंद नाही, काही नाही, घेतलं आणि मग दरवाजा बंद केला. प्रेज द लॉर्ड. तुमची प्रतिक्रिया काय असेल? पुन्हा तुम्ही कधी गिफ्ट घेऊन त्या घरी जाल का? आता क्रिसमस येणार ना, क्रिसमस आल्यानंतर आपण एकमेकांच्या घरी फराळ घेऊन जातो, गेवऱ्या घरी. हालेलुया. तुम्ही कोणाच्या घरी गेलात, दिलं, प्लेट दिली, त्यांनी घेतला, दरवाजा बंद केला. नेक्स्ट टाइम जाणार का तुम्ही? नाही. सगळ्या घरी जाणार, त्या घरी जाणारच नाही. हालेलुया. काय बोलला? थँक्यू पण नाही. काय से प्रेज द लॉर्ड. आयुष्य ही तसेच आहे. जीवनात मिळालेल्या अधिक आशीर्वादांना आकर्षित करण्यासाठी तुमच्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टींची तुम्ही खरोखर प्रशंसा केली पाहिजे. हालेलुया. राल्फ मास्टन असं म्हणतात, मास्टर राल्फ, की परमेश्वर सुद्धा असंच आपल्याकडे पाहतो. गेल्या वेळी मी याला हे काही दिलं होतं, त्याने घेतलं, नो थँक्यू, काय नाही केलं, मग पुढच्या वेळी याला देऊ का? प्रेज द लॉर्ड. खरं पाहता परमेश्वर तसं करत नाही, करणारही नाही. कारण असं म्हणतात की परमेश्वर देतो 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 आणि विसरतो. हालेलुया. God gives and forgets. We receive and forget. Praise the Lord. Hallelujah. आपण घेतो आणि विसरतो. परमेश्वर देऊन थकत नाही. तो देतो आणि किती वेळा दिला देतो त्याला याद नाही, पण तो देतच राहतो. पण तो वृत्ती काय आहे? आपण त्यातून काय शिकतो? की परमेश्वराने गेल्या वेळी मला सावरलेलं आहे, त्यातून वाचवलेलं आहे, ती माझी मागणी मान्य केली, हे मला दिलं, ही गेव. त्याच मापाने आपण सुद्धा त्याला धन्यवाद, आभार दिला पाहिजे. वी नीड टू थँक यू. हालेलुया. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. नाही की मी हासिल केलं, ते माझ्या ताकदीवर मी मिळवलं, ते माझं हे होतं.
आय डिड इट. बायबल सांगतं की तू काय आहेस, तुझ्या नाकातील श्वास मात्र काढला तर तू काय आहेस, तू माती आहेस. हालेलुया. व्हॉट आर यू, जस्ट अ ब्रेथ फ्रॉम युअर नॉस्ट्रिल्स अँड युअर डेड. तू माती. म्हणून आपण कशाबद्दल गर्व करायचा माझ्या प्रिय. आपल्या शरीरावर सुद्धा याचा खूप प्रभाव होतो. जर आपल्यामध्ये ही वृत्ती असेल, आभार मानण्याची वृत्ती किंवा तक्रार करण्याची वृत्ती, कटकट करण्याची वृत्ती, तर त्याचा शरीरावर सुद्धा परिणाम होतो. आपला जर हार्ट प्रॉब्लेम असेल, कशामुळे हार्ट प्रॉब्लेम आज वाढत आहे? कारण आनंदी नाही लोक. आतमध्ये सतत स्ट्रेस आणि चिडचिड, कटकट आणि कंप्लेनिंग. आणि त्यामुळे म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, सायन्स सांगतं आपल्याला, जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा अधिक नकारात्मक नमुने तयार होतात. म्हणजे आपल्या जे केमिकल आहेत आपल्या शरीरामध्ये, जो आपल्या शरीराला बाधा देईल असे केमिकल तयार होतात. ते आपल्या विचारांवर अवलंबून आहे. हालेलुया. चांगला प्रतिसाद देण्यास अडथळा आणू शकतात. शिवाय नकारात्मक विचारांमुळे तणाव, जे क्रोर्टिसॉल हा जो केमिकल आहे तो हानिकारक आहे. हालेलुया. क्रोर्टिसॉल. आणि क्रोर्टिसॉल कधी तयार होतो? जेव्हा आपण तक्रार करतो, कटकट करतो, आपण चिडचिड करतो, तेव्हा ब्रेन म्हणजे आपला जे मेंदू आहे तो ते केमिकल रिलीज करतो आणि त्याच्यामुळे खूप सारे आजार होतात. प्रेज द लॉर्ड. हाडांची घनता, हाडं वीक होतात आपली. कोलेस्ट्रॉल आणि रोग प्रतिकारक प्रणालीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी होतात. हाडं आपली ना त्याची ताकद निघून जाते. कोलेस्ट्रॉल, हार्ट, तो प्रॉब्लेम होतो. आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. कारण परमेश्वराने आपलं असं बनवलेलं आहे. आणि म्हणून तो सांगतो की आनंदी राहा, सतत आभार मानत राहा आणि सतत प्रार्थना म्हणजे देवाची आठवण करत राहा सातत्याने. हालेलुया. थोडक्यात तक्रार केल्याने ऊर्जा नष्ट होते, तर कृतज्ञता शक्ती निर्माण करते. जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपण अनेकदा भावना व्यक्त करतो, जसं की मी आशा, विश्वास, प्रेम, शांती, आत्मविश्वास, आणि आपण अधिक केंद्रित होऊ. प्रेज द लॉर्ड. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये असायला हव्या. तर दृष्टिकोन, जसं मी सांगितलं की पाहण्याचा दृष्टिकोन, कसं मी आनंदी राहू शकतो, कसं मी सतत आभार मानू शकतो. तर सुंदर उदाहरण दिलेलं आहे. When asked if my cup is half full or half empty, my only response is that I'm thankful I have a cup. Hallelujah. पहा पाहण्याचा दृष्टिकोन. माझा कप अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामी आहे असे विचारले असता माझा एकच प्रतिसाद आहे, मी आभारी आहे की माझ्याकडे कप तरी आहे. हालेलुया. हालेलुया. तर पाहण्याचा दृष्टिकोन की तुमच्याकडे किती आहे, किती नाही. अनेकदा आपण काय तुलना करतो, माझ्याकडे काय नाही, आणि आपण दुःखी होतो. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे एवढं नाही, माझ्याकडे थोडंच आहे, माझ्याकडे तेवढं नाही, माझ्याकडे त्याच्यापेक्षा कमी आहे, माझ्याकडे त्यांच्यापेक्षा कमी आहे. दुःखी दुःखी दुःखी. हालेलुया. पण सुंदर पाहण्याचा दृष्टिकोन, माझ्याकडे आहे तरी. हालेलुया. माझ्याकडे चपला आहेत तरी, माझ्याकडे तशा चपला नाहीत, अशा चपला नाहीत, माझ्याकडे चपला तरी आहेत. अर्ध जग त्यांच्याकडे चपला सुद्धा नाही. हालेलुया. थँक्यू, धन्यवाद. माझ्याकडे आहे, माझ्याकडे वर घराला छत आहे. प्रेज द लॉर्ड.
2 मजली 3 मजली नाही, पण घर तर आहे. अनेक जण आज रस्त्यावर आहेत, झोपायला आहे. हा, मी आनंदी असू शकतो. आय एम थँकफुल. माझ्याकडे तेवढं तरी आहे. मी 2 वेळा जेवतो. भारतात मध्ये असे लोक आहेत, भारतातील अर्धे लोक 2 वेळा काय 1 वेळा सुद्धा भरपूर जेवू शकत नाही. आता त्यांना सरकारवर अवलंबून राहावं लागतं 5 किलो तांदूळसाठी. प्रेज द लॉर्ड. ते सुद्धा मिळत नाही, आणि मिळालं तरी ते खराब मिळतं. थँक्यू लॉर्ड, माझी ती परिस्थिती आलेली नाही. थँकफुल. हालेलुया. आभार. मॅथ्यू हेनरी, त्यांचं एकदा पाकिट मारलं कोणीतरी. मॅथ्यू हेनरी यांचं पाकिट मारलं. मॅथ्यू हेनरी कोण? ज्यांनी बायबलवर कॉमेंट्री लिहिलेली आहे. तर त्यांचं पाकिट मारलं त्यांनी. सुंदर. पुन्हा एकदा ना पाहण्याचा दृष्टिकोन. तर ते काय म्हणतात, त्यांच्या पाकिटाची चोरीवर त्यांनी मनन केलं. ते काय म्हणतात, मला प्रथम आभार मानू द्या, कारण ज्याने चोरलं त्याने मला यापूर्वी कधी लुटले नाही. प्रेज द लॉर्ड. फर्स्ट टाइम मला माझी चोरी त्याने केली. मला फर्स्ट टाइम त्याने लुटलं. धन्यवाद. दुसरे कारण, त्याने माझे पर्स घेतली तरी त्याने माझा जीव घेतला नाही. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. पर्स घेऊन गेला, जीव तर नाही घेतला. थँक्यू. तिसरं कारण, माझ्याकडे असलेले सर्व त्याने घेतले असेल तरी ते फारसे नव्हते. प्रेज द लॉर्ड. पर्सच गेला ना, संपूर्ण आयुष्याची कमाई तर नाही गेली, पर्सच गेला, फारसं नव्हतं. आणि चौथं कारण, मीच लुटले गेले आहे होतो, मी लुटले नाही. प्रेज द लॉर्ड. सुंदर. म्हणजे चोरी त्याने केली, मी चोरी नाही केली. अशी अवस्था किंवा अशी स्थिती माझ्या जीवनामध्ये आली नाही की मला कोणाकडून लुटावं लागलं किंवा मला चोरी करून खावं लागलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने मला लुटलं, मी वाईट काही केलं नाही, मी लुटलं नाही. धन्यवाद. तर एक म्हणजे एक छोटीशी आपण पाहतो गोष्ट, पण आपण आपल्या जीवनावर जर ही गोष्ट घडली तर आपण म्हणजे महिनाभर कोणी तो त्याला असं होऊ दे, त्याचा तसं होऊ दे, हा मीच भेटला का त्याला, हा माझं एवढं नुकसान झालं, ते केलं, हे केलं, आता काय करू, आणि काय होणार ते करून होय आपण योग्य ते केलं पाहिजे. पोलीस स्टेशनला जा, तक्रार करा, हे ठीक आहे, परंतु त्यामुळे आपल्याला किती मानसिक आणि मग शारीरिक त्रास होणार आहे. परंतु आपण अशी प्रवृत्ती आपल्यामध्ये असू शकते, धन्यवाद प्रभू, नेलं एवढं नेलं, जाऊ दे. आणि ते का मी सांगतो, अशासाठी नाही की आपण असे म्हणजे आपल्याला काय पडलं नाही म्हणून नाही. कधी कधी आपण खूप क्षुल्लक गोष्टी खूप पकडून धरतो. हालेलुया. खूप ठरवून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर वेळ झालेला आहे, आणि म्हणून मॅथ्यू हेनरी म्हणतात, धन्यवाद देणे चांगले आहे, पण धन्यवाद जगणे श्रेष्ठ आहे. थँक्स गिव्हिंग इज गुड, बट थँक्स लिव्हिंग इज बेटर. थँक्स गिव्हिंग. सतत काही गोष्ट घडली, काही हो, चांगलं हो, तुमच्या मनासारखं हो, नाही हो, थँक्यू, धन्यवाद. कोणी व्यक्तीने थोडंसं काही केलं तुमच्यासाठी, आभार मान. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुमचं आपलं देवाबरोबरचं नातं चांगलं होईल आणि हे जग सुद्धा सुंदर होईल. प्रेज द लॉर्ड. आपलं जग सुंदर बनेल जेव्हा आपण अशा प्रकारे आपली वृत्ती जगण्याची जीवनशैली आभार मानण्याची बनवू, तेव्हा हे जग आणि आपलं संपूर्ण जग सुंदर बनेल. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड. तर आता आपण